प्रामाणिक प्रयत्न साहेब यांनी 10 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। एक होता तरी त्याला रसद पुरवली जायची। आता सगळ्या विरोधकांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं, मग तरी आम्ही जर का वाट पाहणार असू तर मला वाटतं आपल्या इतका मूर्ख कोणी नाही। साहेब उद्या युती झाली, एक असताना इतका त्रास दिला, युती झाल्यानंतर हे तिघ माझे पॉम्पलेट वाटणार आहेत का साहेब? माझा प्रचार करणार आहेत का? मग जर प्रचार करणार नसतील तर आम्हाला आज जाग झालं पाहिजे, आज आमची ताकद दाखवली पाहिजे। आणि ती अशा दादागिरीवर नाही, ती फक्त विकास कामावर आणि या जनतेच्या विश्वासावर, प्रेमावर आम्ही या ठिकाणी सामोरं आलो आहोत। साहेब यांची अशी परिस्थिती होती, या नगरपालिकेमध्ये मी कोणाला उमेदवारी द्यावी हा माझ्या समोरचा प्रश्न होता आणि यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हते। मग यांनी आमिष दिली की तुम्ही फक्त कपड्यावर या, सडा नाही चुल्याला आमंत्रण द्या। आता चुल्याला काडी पण लावायला नाही। आजची 27 तारीख आली साहेब, ज्यांच्या भरोशावर समोरच्यांनी उमेदवाऱ्या केल्या ते आता शिव्या द्यायला लागलेत, यांच्याकडे आता उमेदवार थांबायला तयार नाही। त्यांना माहिती यांचा विश्वास नाहीये, पण ही जनता फक्त विश्वासावर एवढं मोठं प्रेम करताय याचं कारण साहेब हा किशोरप्पा नाही, याचं एकमेव कारण असेल तर त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहेत। कारण या एकनाथ शिंदे साहेबांच्या भरोशावर साहेब या 2.5 वर्षामध्ये या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा या किशोरप्पांनी चेहरा मोहरा बदलला। साहेब एकही मंगळवार बुधवार असा नव्हता की मी तुमच्याकडून 2-5 करोड रुपयाची विकास कामं आणली नाही। एकही आठवड्याला तुम्ही मला खाली हात येऊ दिलं नाही। आणि ते सगळे विकास कामं कागदावर नाही तर या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यासमोर, डोळ्यासमोर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली विकास कामं आहेत। परंतु आमच्या विरोधकांना दिसत नाही। ते म्हणतात हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ भकास आहे, इथे यांनी काहीच केलं नाही। पण मला त्यांना बोलायचं नाही, अरे माझ्या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेला माझा विकास दिसतोय, हे माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे। आज की आमच्या इथून 190 किलोमीटरवर डॅम आहे, त्या गिरणा डॅम मधून 350 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची डायरेक्ट पाईपलाईन पाचोऱ्यापर्यंत आणायची आहे। ती पाणी पुरवठ्याची योजना 370 करोड रुपयाचं त्याचं एस्टिमेट आहे। ती पाणी पुरवठ्याची योजना जर का साहेब पाचोऱ्यापर्यंत आली तर मी आपल्याला खात्री देतो, भारतीय जनता पक्षात नाही, महाराष्ट्रातला आणि भारतातला कोणताही पक्ष आला ना तर ही जनता तुमची आणि माझी शिवसेनेची साथ सोडणार नाही। आणि मी हे सांगतो की होय पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कारण जी वस्तुस्थिती आहे ती आहे, मला लपवायची आवश्यकता नाही। मी विधानसभेला सुद्धा सांगितलं होतं की मी निवडून आल्याच्या नंतर पहिलं काम मी पाणी पुरवठ्याचं करेन। बांधवांनो, आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत। साहेबांनी आपल्याला खूप दिलं, प्रचंड दिलं, पण साहेब माझी एक विनंती आपल्याला या निमित्तानं असणार आहे की या ठिकाणी आदरणीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी मला 250 हेक्टरची MIDC मंजूर केलेली आहे। मी मोठे उद्योग दिले, माझा आज